श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी युनिक आणि हटके असं चौरंग आसन किंवा चौरंग कवर। तर गेली 5-6 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता चौरंग आसनाचा किंवा चौरंग कवरचा। त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला आणि अजूनही देताय, त्यामुळेच म्हटलं चला त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स चौरंग आसन तुमच्यासोबत शेअर करूया। आणि हे चौरंग आसन मी माझ्या स्वतःसाठी बनवत होते, म्हणून मग मी त्याचा व्हिडिओ शूट केला आणि तुमच्यासोबत शेअर केला। आणि पाठीमागे मी जो व्हिडिओमध्ये चौरंग आसन तुमच्यासोबत शेअर केला ते देखील मी माझ्या स्वतःसाठी बनवलेलं आणि ते तुम्हाला खूप आवडलं, त्याच्यामुळे हे देखील मी तुमच्यासोबत या ठिकाणी आज शेअर करणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा। जसं की आता सणांना सुरुवात झालेली आहे आणि सणांना सुरुवात झाल्यानंतर आपल्याला नवीन नवीन गोष्टींची वस्तूंची आवश्यकता पडते आणि त्या वस्तू घेण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये भरपूर ठिकाणी फिरायला लागतं, तरी देखील आपल्या मनात एक त्या वस्तूबद्दलची प्रतिमा असते आणि तशी वस्तू आपल्याला मिळत नाही। त्याच्यानंतर मग आपल्याला खूप वाईट वाटतं, चिडचिड होते, एवढं फिरून देखील आपल्याला मनासारखी वस्तू मिळाली नाही। त्याच्यापेक्षा जर तीच वस्तू आपण स्वतः घरच्या घरी कस्टमाइज केली तर, हा विचार करूनच मी ह्या सगळ्या वस्तू माझ्यासाठी घरच्या घरी बनवलेल्या आहे आणि त्या बनवत असताना मी शूट करून तुमच्यासोबत शेअर करत आहे, जेणेकरून ह्या वस्तू मी बनवत असताना तुमच्यासोबत शेअर केल्याने त्याच्यातून पण तुम्हाला छान छान आयडिया मिळतील आणि तुम्ही पण तुमच्या घरामध्ये आता येणाऱ्या सणांमध्ये अशा पद्धतीच्या वस्तू बनवू शकता। आणि या ज्या वस्तू मी बनवत आहे, म्हणजे हे जे चौरंग आसन वगैरे किंवा पाटाचं आसन वगैरे मी बनवते, ते बनवण्यामागचा उद्देश माझा हा होता की सण वगैरे ज्या दिवशी असतात त्या दिवशी घरातल्या गृहिणीला किंवा जी लेडीज ऑफिसमध्ये जाते घरचं सगळं करून, तिला स्वयंपाकाची गडबड पाठीमागे असते, त्याच्यानंतर सगळं घरातलं आवरायचं असतं आणि त्याच्यानंतर घरातलं आवरून पूजा वगैरे करायची असते, पण ती पूजा पण ॲट्रॅक्टिव्ह आणि छान अशी डेकोरेटिव्ह दिसली पाहिजे। यासाठी काय करता येईल हा विचार समोर ठेवून मी हे चौरंग आसन किंवा चौरंग कवर बनवलेलं आहे आणि ते तुम्हालाही फायद्याचं ठरेल, तुम्हालाही उपयोगी पडेल, म्हणून मी हे तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि नक्कीच या चौरंग आसनचा तुम्हाला सणाच्या दिवशी खूप खूप फायदा होणार आहे। तुम्ही पण नक्की अशा पद्धतीचं चौरंग आसन बनवा। तर या ठिकाणी चौरंग आसन ज्यावेळेस मला बनवायचं असतं किंवा कुठलीही वस्तू मला बनवायची असते, कुठलीही गोष्ट मला तयार करायची असते, त्यावेळेस मी त्याचं एक असं कच्चं स्केच तयार करत असते। तर बघू शकता, तर जे आपल्या मनात असतं मला असं असं पाहिजे, तर ते आपण नोटबुकवरती अशा पद्धतीने स्केच करून घ्यायचं। तर मी तुम्हाला स्केच करून दाखवलेलं, मध्ये एक मी स्क्वेअर ड्रॉ केलेला, त्याच्यानंतर लेस कुठे लावायची, स्वस्तिक कुठं काढायचं, पानं कुठे लावायची, ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यावरती आधी डिसाईड करून घेतल्या आणि त्याच्यानंतरच हे सगळं करायला सुरुवात केली। तर या ठिकाणी बघू शकता साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहे चौरंग, त्याच्यानंतर अशा पद्धतीचा एक कपडा। तर हा एक घरातीलच पीस आहे जो की आहेरात वगैरे आपण दुसऱ्यांना देतो किंवा दुसऱ्यांकडून आपल्याला मिळतो, तशा पद्धतीचा पीस माझ्याकडे घरात होता, तर तोच पीस मी या ठिकाणी घेतलेला आहे। आणि मी नेहमीप्रमाणे जसं तुम्हाला सांगते, पूर्वीपासून मी म्हणजे माझ्या घरातल्यांना आणि माझे जे घरातले सगळी जुनी मंडळी आहेत त्यांना लाल कलरच्या कपड्यावरतीच देवपूजा करताना बघितलेलं आहे, त्याच्यामुळे मला पण ती एक सवय अंगवळणी पडलेली आहे की लाल वस्त्रावरतीच देवाची मांडणी करायची। त्याच्यामुळे मी या ठिकाणी प्रत्येक आसन बनवताना लाल कलरचंच बनवते, पण आता सध्या भरपूर वेगवेगळ्या मटेरियलमध्ये वेगवेगळ्या रंगांमध्ये चौरंग आसन म्हणा, पाटाचे आसन म्हणा, सगळे अवेलेबल होत आहे। तशा पद्धतीचं देखील तुम्ही बनवू शकता आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मला जर पॉसिबल झालं तर मी तशा पद्धतीचे आसन देखील तुमच्यासोबत बनवून शेअर करेल। पण सध्या हे मला माझ्या स्वतःसाठी पाहिजे होतं आणि मला लाल रंगाचं आसन खूप आवडतं आणि त्याच्यावरती पूजा केल्यानंतर एक छान म्हणजे असं पॉझिटिव्ह वाटतं, घरात प्रसन्न वाटतं। म्हणजे हे माझं वैयक्तिक मत झालं, आता प्रत्येकीचं किंवा प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असू शकतं। तर या ठिकाणी बघू शकता आपण चौरंग त्या पिसाच्या कपड्यावरती उलटा ठेवून बरोबर कट टू कट मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर या ठिकाणी एक पेपर घेतलेला आहे आणि तो पेपर फोल्ड करून घ्यायचा आहे मधोमध आणि त्याला नखाने थोडंसं असं स्क्रॅच करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा मध्य मिळतो। आणि त्याच्यानंतर परत एकदा त्याचा मिडल काढायचा आहे आणि चौरंगाचा टॉप पासून तर आपल्याला फरशीच्या अंतरापर्यंतचं मेजरमेंट मोजून घ्यायचं आहे। जरी मेजरमेंट नाही मोजून घेतलं तरी पान जरी डायरेक्टली ठेवलं
तर तिथे देखील अंदाज आपल्याला येतो. फक्त वरती स्टिचिंगसाठी थोडंसं मार्किंग ठेवायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने पानाचा शेप ड्रॉ करायचा आहे. तर हा पानाचा शेप ड्रॉ करताना मी माझ्या अंगठ्याच्या तिथलं जे अंतर आहे ते 1 इंच घेतलेलं आहे आणि आपण जो मिडल काढून घेतला होता पानाचा, त्या मिडलला एक आडवी 1.25 इंचाची खूण करून घेतलेली आहे आणि त्या 1 इंचाच्या आणि 1.25 इंचाच्या खुणापासून आपल्याला अशा पद्धतीचा पानाचा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. तर हा आपल्याला पानाचा शेप ड्रॉ करून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचा कपडा घ्यायचा आहे. तुम्ही खणाचा कपडा वापरला तरी चालेल. हा जो पीस होता तो मी माझ्या मैत्रिणींच्या घरी शवासनी जेवायला गेले होते त्यावेळेस तिने मला ओटी मध्ये दिलेला आणि त्या पिसापासूनच मी या ठिकाणी हे चौरंगासन बनवत आहे. म्हणजे ह्या चौरंगासनासाठी जे काही मी मटेरियल वापरलेलं आहे ते अगदी घरगुती आहे. फक्त देवाची ज्यावेळेस आपण वस्तू वगैरे बनवतो त्यावेळेस सगळ्या नवीन वस्तू मी घेत असते. जसं की मी तुम्हाला इथून मागे व्हिडिओमध्ये टाकाऊ पासून टिकाऊ भरपूर वस्तू शेअर केल्या, पण देवाचं वस्त्र किंवा देवाचं आसन किंवा देवाच्या बाबतीत कुठलीही गोष्ट ज्यावेळेस मी बनवते त्यावेळेस मी किंवा कोणीही जरी बनवलं तरी आपण नवीनच पीस किंवा नवीनच कपडा घेत असतो. त्याच्यामुळे हे जे पीस वगैरे किंवा हे जे मटेरियल आहे ते सर्व नवीन या ठिकाणी मी वापरलेलं आहे. आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा बनवल्या जातात हे देखील समजावून सांगणार आहे आणि शिकवणार आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये नको असलेले कपडे विनाकारण अडगळ म्हणून जे पडलेले असतात त्यांचा आपण योग्य पद्धतीने वापर करून त्याच्यापासून एक सुंदर छान आकर्षक अशी गोष्ट बनवू शकतो किंवा वस्तू बनवू शकतो. हे मला तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमधून दाखवून द्यायचं आहे आणि इथून मागच्याही व्हिडिओमध्ये मी ते शेअर केलेलं आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की चॅनलवर जाऊन एकदा बघा, तुम्हाला पण ते व्हिडिओ आवडतील आणि त्याच्यातून तुम्हाला पण एक वेगळ्या नवीन आयडिया येतील. तर या ठिकाणी काम करत असताना ज्यावेळेस आपण पिनांचा वगैरे वापर करतो किंवा सुईचा वापर करतो त्यावेळेस ते खूप जपून ठेवायला लागतं, कारण की घरात लहान लहान मुलं असतात आणि ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच मी या ठिकाणी हे चौरंगासन बनवत असते किंवा कुठलीही वस्तू बनवत असते. कारण माझ्या घरात पण 2 लहान लहान मुलं आहे. कुठलंही काम करत असताना मुलांना त्यापासून इजा होणार नाही याची सगळ्यात आधी काळजी मी घेते आणि त्याच्यानंतरच कुठलंही काम करते. तर या ठिकाणी बघू शकता गप्पा मारता मारता आपली पानं देखील कट करून झालेली आहे आणि तुमच्या लक्षात आलंच असेल मी पानं कशा पद्धतीने कट केलेली आहेत. तरी देखील जे कोणी नवीन पहिल्यांदाच आपले व्हिडिओ बघत आहे आणि ही पानं कशा पद्धतीने कट करायची किंवा पीस कशा पद्धतीने ठेवायचं ह्या गोष्टी ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते. ज्यावेळेस आपण पीस ठेवत असतो पानं कट करण्यासाठी त्यावेळेस पिसाची एकदम छान अशी ब्लँकेटची किंवा आपण गोधडीची जशी कट टू कट घडी घालतो त्या पद्धतीने चारही पदर पकडून व्यवस्थित घडी घालून घ्यायची आहे, जेणेकरून सगळे जे कोपरे आहेत पिसाचे ते एकसारखे होतात आणि कुठेही आपलं पान कमी किंवा जास्त कट केलं जात नाही. सगळी पानं एकसारखी कट होतात. आणि तो पीस ठेवत असताना आपल्याला एकतर 8 पदरी 16 पदरी अशा पद्धतीने ठेवायचा आहे. शक्यतो 8 पदरी जर ठेवला तर व्यवस्थित कात्रीने कट करता येतं कापड. त्याच्यापेक्षा जाड पदर जर आपण घेतले तर कात्रीने कट करायला थोडासा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे शक्यतो 8 पदरी किंवा थोडंसं अजून त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता तशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी जसं कटिंग केलं तशा पद्धतीने कटिंग करायचं आणि ते खूप इझी जातं. जर एक पाकळीचा बंच कट करत गेलो तर कपडा अस्तव्यस्त होतो, इकडे तिकडे सरकतो आणि मग पाकळ्या पण आपल्या व्यवस्थित कट केल्या जात नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने शक्यतो पाकळ्या कट करायच्या किंवा तुम्ही तुमच्या लॉजिकनुसार देखील कट करू शकता. मी तरी हीच टेक्निक वापरते आणि ती मला खूप इझी वाटते आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये झटकीपट आपल्या जास्तीत जास्त पानं कट केली जातात. त्याच्यामुळे मी हेच टेक्निक वापरते आणि त्याच्यानंतर आपल्याला अस्तरवरती देखील ही पानं कट करून घ्यायची आहे आणि बरेच जण कट टू कट पण कट करत असतील, पण मी अजिबात कट टू कट अस्तरवरती पानं कट करत नाही. त्याच्यासाठी वेळ भरपूर जातो आणि ज्यावेळेस आपण ही पानं मग स्टिचिंग करायला जातो ना त्यावेळेस आपल्याला अस्तरचा कपडा पण बघायला लागतो, कॅनव्हासचा कपडा पण बघायला लागतो आणि मेन कपडा पण बघायला लागतो. एकाखाली एक टीप बसली की नाही याची पण काळजी घ्यायला लागते. त्याच्यामुळे शक्यतो ज्यावेळेस पानांसाठी आपण अस्तर कट करत असतो त्यावेळेस पानांपेक्षा थोडंसं जास्तच कट करायचं आहे
आणि हे जे अस्तर आपण जास्तीचं कट करतो ते जर नंतर जे तुकडे तुकडे उरतात त्याच्यापासून देखील टाकाऊपासून टिकाऊ नवीन वस्तू बनवता येते। त्याच्यामुळे राहिलेले जे तुकडे आहेत ते देखील आपले वेस्ट जात नाहीत। त्याच्यामुळे मग मी अशा पद्धतीनेच अस्तर कट करत असते आणि कॅनव्हास देखील मी त्याच पद्धतीने कट करते। कॅनव्हासचे तुकडे देखील मी मेन फॅब्रिकपेक्षा थोडंसं जास्तच घेते, जेणेकरून स्टिचिंग करताना अजिबात प्रॉब्लेम येत नाही। तर या ठिकाणी बघू शकता आपल्याला हे जे चौरंग आसन स्टिच करायचं आहे त्याच्यासाठी अशा पद्धतीचे मेन फॅब्रिकची पानं लागतात ग्रीन कलरची, त्याच्यानंतर अस्तर लागतं, त्याच्यानंतर कॅनव्हास लागतो, म्हणजे अशा पद्धतीचं कट केलेलं, आणि त्याच्यानंतर मेन फॅब्रिक रेड कलरचं चौरंगाच्या मापाचं, आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठीच एक अस्तराचा तुकडा चौरंगाच्या मापाचा, आणि त्याच्यानंतर लेस वगैरे, आणि आपल्याला डेकोरेशनसाठी काय काय तुम्ही त्याच्यासाठी वापरणार आहे ते एक्स्ट्राचं मटेरियल, एवढ्या सगळ्या बेसिक गोष्टींची तयारी सुरुवातीला करून ठेवायची आणि त्याच्यानंतर स्टिचिंगला सुरुवात करायची। आणि सोबतच ज्यावेळेस आपण स्टिचिंगला सुरुवात करणार आहोत त्यावेळेस जी बॉबिन आहे ती पूर्णपणे भरून घ्यायची। त्याच्यामुळे होतं असं की मध्ये मध्ये आपल्याला सारखा सारखा धागा भरायला लागत नाही आणि कंटाळा येत नाही स्टिचिंग करायला। आणि ज्यावेळेस आपल्याला ही पानं स्टिच करायची असतात त्यावेळेस एक एक पान अशा पद्धतीने सेट करत बसायचं नाही। कॅनव्हास त्याच्यावरती अस्तर त्याच्यावरती पान, मग ते स्टिच करायचं, मग ते कट करायचं, नॉचेस द्यायचे आणि त्याच्यानंतर पान तयार करायचं, परत टॉप स्टिच द्यायची, असं एक एक करत नाही बसायचं। हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आणि आत्ता पण सांगते, कारण की आजचा जो व्हिडिओ आहे ते कदाचित आपला हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील आणि त्यांना पण ह्या सगळ्या बेसिक गोष्टी समजाव्यात, त्याच्यासाठी मी ह्या गोष्टी परत परत रिपीट करत असते। जरी रेग्युलरचे आपले व्हिडिओ बघतात त्यांना ह्या गोष्टी माहीत असल्या तरी। तर या ठिकाणी बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा मी कॅनव्हास खाली ठेवलेला आहे, त्याच्यानंतर जे अस्तर आहे ते अस्तर खाली ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर आपलं पान आहे ते पान खाली ठेवलेलं आहे, आणि नंतर त्या पानाला मी ज्या पद्धतीने टिप मारते त्या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे। आणि इथे तुमच्या लक्षात आलंच असेल मी अस्तर आणि कॅनव्हास जास्त का कट केलेला आहे, त्याचं कारण की जर आपण पानाच्या शेपचं अस्तर आणि कॅनव्हास कट केला असतं तर प्रत्येक वेळेस आपल्याला टिप मारताना तिन्ही पण ज्या गोष्टी आहेत त्या एकाखाली एक आल्यात का नाही चेक करून मगच टिप मारायला लागली असती। पण आपण थोडंसं जास्त अस्तर आणि कॅनव्हास घेतल्यामुळे डायरेक्टली फक्त मेन जे पान आहे त्याच्यावरती टिप देऊन घेतली आणि वरती एक्स्ट्राचा जो कपडा होता कट करून टाकला। आणि त्याच्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने हे उलटं करून घ्यायचं आहे आणि स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने जे टोक आहे ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे होतं असं की पानाचा शेप एकदम व्यवस्थित आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसतो आंब्याच्या पानासारखं। तर या ठिकाणी बघू शकता आपलं पान उलटं झालेलं आहे आणि ही सरळ बाजूच्या साईडने आपल्याला एक टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे। आणि हे अगदी मी स्लो दाखवत आहे जेणेकरून जे कोणी मैत्रिणी हा व्हिडिओ आपला पहिल्यांदाच बघत आहे किंवा हे पान कशा पद्धतीने तयार करायचं एवढी कल्पना एखाद्या मैत्रिणीला नाही, तिला देखील हे बघून एकदम इझी पद्धतीने बनवता येईल। तर टॉप स्टिच दिल्यानंतर या ठिकाणी एक मिडलला स्टिच देऊन घ्यायची आहे आणि मिडलला स्टिच देऊन घेतल्यानंतर या ठिकाणी आंब्याच्या पानांना जशा शिरा असतात तशा पद्धतीनेच शिरा देऊन घ्यायच्या आहेत। आता ह्या शिरा कशा पद्धतीने स्टिच करायच्या हे प्रत्येकीच्या लॉजिकवरती आणि प्रत्येकीचं स्टिचिंग कशा पद्धतीचं आहे, तुम्ही कशा पद्धतीने याच्यापेक्षा इझी देऊ शकता त्या पद्धतीने देऊन घ्यायचं आहे। तर बघू शकता हे फायनल आपलं पान तयार झालेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीची सगळी पानं तयार करून घ्यायची आहेत। ज्यावेळेस आपण पानांना वरच्या साईडनी टिप मारत असतो त्यावेळेस स्टार्टिंगला आणि एंडला व्यवस्थित पान लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस पान पलटी करतो त्यावेळेस टिपा उसवल्या जात नाहीत, नाहीतर टिपा उसवल्या तर पानाचा शेप पण बिघडतो आणि परत पलटी केलेलं पान परत सरळ करून परत आपल्याला टिपा मारत बसण्यात जास्त वेळ जातो। त्याच्यामुळे शक्यतो कुठलंही काम करत असताना नंतर काही अडचणी येणार नाहीत याचा विचार करूनच काम करायचं, म्हणजे चुका आधीच चुका होणार नाही याची काळजी घ्यायची। त्याच्यामुळे मग आपला वेळ पण कमी जातो एखादी वस्तू बनवायला आणि वस्तू झटकीपट होतात। तर या ठिकाणी बघू शकता स्टार्टिंगला ज्यावेळेस मी पान स्टिच करायला घेतलं उलट्या बाजूने त्यावेळेस मी अशा पद्धतीने लॉक करून घेत आहे, जेणेकरून पानं पलटी करताना ती टिप उसवत नाही आणि पान आपलं व्यवस्थित आणि ॲट्रॅक्टिव्ह तयार होतं।
आणि व्हिडिओ आपले थोडेसे मोठे होतात, कारण की मी खूप छोट्या छोट्या गोष्टी बारकावे तुमच्यासोबत शेअर करत असते, जेणेकरून ज्यांना स्टिचिंगबद्दल काहीच माहिती नाही आहे किंवा थोडीफार माहिती आहे पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी नवीन आहेत, त्यांना देखील त्या गोष्टी अगदी इझी समजाव्यात. आणि जर जे कोणी मैत्रिणी हे व्हिडिओ बघतात आणि त्यांना स्टिचिंगबद्दल भरपूर माहिती आहे, त्यांच्यासाठी ह्या गोष्टी म्हणजे सोप्या असतील. पण ह्या मी जसं म्हटलं, ज्या कोणी मैत्रिणी नवीनच व्हिडिओ बघतात किंवा नवीनच स्टिचिंग शिकत आहे किंवा नवीनच ह्या गोष्टी त्यांना तयार करून बघायच्या आहेत, त्यांच्यासाठी त्यांना समजावं म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या तळमळीनं आणि बारकाव्यानिशी सांगत असते, जेणेकरून जी वस्तू मी माझ्यासाठी बनवते ती वस्तू ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःसाठी बनवाल त्यावेळेस तुम्हाला कुठली अडचण नको यायला, की अरे हे कसं बनवलं असेल, इथे कशी टिप मारली असेल, आता हे कसं करायचं. कारण भरपूर प्रश्न पडतात जर आपल्याला एखादी गोष्ट बनवताना समजली नाही तर. त्याच्यासाठी मी प्रत्येक छोटी छोटी गोष्ट स्वतः पण सांगत असते, प्लस स्क्रीनवरती पण तुम्हाला लिहून देत असते. आता त्या ज्यांना येत असतील त्यांनी त्या थोड्याशा इग्नोर करा, पण ज्यांना काहीच माहिती नाही आहे स्टिचिंगबद्दल त्यांच्यासाठी नक्कीच हे फायद्याचं ठरेल. आणि आता सगळे सण वगैरे येत आहेत म्हणून मी ह्या वस्तू माझ्यासाठी बनवते तर तुमच्यासोबत शेअर करत आहेत. पण याच्या व्यतिरिक्त मी माझे डेली ब्लॉग वगैरे पण चॅनलवरती शेअर करत असते. आणि जे कोणी मैत्रिणी आपले डेली ब्लॉग बघतात की त्यांना डेली ब्लॉग आवडतात, त्यांच्यासाठी लवकरच मी डेली ब्लॉग देखील शेअर करणार आहे. पण सध्या असं होतंय की हे जे मी व्हिडिओ बनवत आहे स्टिचिंगचे किंवा वेगवेगळे पूजेसाठी किंवा सणांसाठी जे वस्तू लागतात त्यांचे, तर ते व्हिडिओ बनवत असताना मोबाईलमध्ये अजिबात स्पेस राहत नाही आहे डेलीचं रुटीन शूट करून तुमच्यासोबत शेअर करायला. त्याच्यामुळे मला इच्छा असून पण डेलीचं रुटीन किंवा डेलीच्या रुटीनमधल्या माझ्या ज्या काही मी नवीन नवीन टिप्स तुमच्यासोबत शेअर करत असते किंवा मुलांना खाली घेऊन जाते मंदिरात वगैरे किंवा अजून काही काही नवीन गोष्टी मी ज्या तुमच्यासोबत शेअर करत असते त्या मला शेअर करणं सध्या तरी शक्य होत नाही आहे. म्हणजे काम करण्याची इच्छा भरपूर असते पण कुठंतरी लिमिटेशन्स येत आहे, जसं की डेटा पुरत नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईलचा स्पेस कमी पडतोय, कारण की ह्या ज्या वस्तू मी बनवून तुमच्यासोबत शेअर करते त्या वस्तूंसाठी जे मी व्हिडिओ वगैरे शूट करते त्याच व्हिडिओसाठी स्पेस इतका लागतोय की बाकीचं रुटीन शेअर करायला म्हणजे स्पेसच राहत नाही आहे मोबाईलमध्ये. आणि थोडे दिवस मी हे जे काही आहे आपले सणांच्या वस्तूंची जी सिरीज सध्या चालू आहे ती संपल्यानंतर परत मी आपलं बाकीचं रुटीन वगैरे किंवा बाकीच्या किचनमधल्या टिप्स वगैरे किंवा क्लिनिंगच्या बाबतीतच्या टिप्स वगैरे ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना आपले ब्लॉग आवडतात त्यांना पण आपले ब्लॉग वगैरे पण इथून पुढे बघायला मिळणार आहेत. फक्त चॅनलवरती स्टिचिंगचेच व्हिडिओ टाकणार नाही, सर्व प्रकारचे व्हिडिओ टाकणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला असेच कनेक्ट राहा. ज्या काही मैत्रिणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना असं वाटत असेल एखाद दिवशी आपला व्लॉग येत नाही, व्हिडिओ येत नाही, त्याचं कारण पण हेच असतं की आधीचा व्हिडिओ अपलोड झाल्याशिवाय दुसरा व्हिडिओ शूट करता येत नाही. कारण आधीच्या व्हिडिओमुळे मोबाईलमध्ये स्पेस पूर्ण फुल झालेला असतो आणि तो व्हिडिओ जोपर्यंत मी अपलोड करत नाही तोपर्यंत मोबाईलमध्ये स्पेस होत नाही आणि स्पेस झाल्याशिवाय मग मला परत दुसरा व्हिडिओ शूट करता येत नाही. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये कधी कधी एक दिवसाचा गॅप राहतो. म्हणजे माझी काम करण्याची भरपूर इच्छा असते, नवीन नवीन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याची पण भरपूर इच्छा असते, पण कुठंतरी मोबाईलचा स्पेस कमी पडतो आणि कुठेतरी डेटा पण कमी पडतो. त्याच्यामुळे मग कधी कधी दिवसाआड व्हिडिओ येतात, बाकी दुसरं काही कारण नाही. नाहीतर मग तुम्हाला आता सण जवळ आलेले आहेत, गणपती वगैरे आता येतील, तर माझा असा प्रयत्न आहे की सणांपर्यंत भरपूर सगळ्या वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आणि ते मी नक्कीच करेल जसं जसं मला शक्य होईल तसं तसं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळेवरती पण व्हिडिओ अपलोड करण्याचा मी प्रयत्न करते, पण होतं असं की मुलांमुळे व्हिडिओ वगैरे एडिट करणं किंवा व्हिडिओ वगैरे शूट करणं जरी वेळेवरती करायला घेतलं तरी पण त्यांचं पण मला बघायचं असतं. त्याच्यानंतर घरातलं पण माझं रुटीन सगळं सांभाळायचं असतं. घरातल्या किंवा मुलांच्या प्रत्येक गोष्टीला 100% देऊन त्याच्यानंतरच मला हे सगळं काम करायचं असतं. त्याच्यामुळे कुठंतरी थोडंसं मागे पुढे होतं आणि एका टायमिंगवरती मला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणं पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे मला जेवढं शक्य होईल, मला जसं पॉसिबल होईल तसं मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असते. तरी देखील तुम्ही खूप छान असा प्रतिसाद सगळ्या व्हिडिओंना देत आहात, त्याच्याबद्दल मी तुमच्या सर्वांची खरंच खूप मनापासून खूप खूप आभारी आहे.
तर पाकळ्या बनवता बनवता आपण भरपूर गप्पा मारलेल्या आहेत आणि मी नेहमीप्रमाणे सांगते की मला जे खरंच वाटतं अगदी मनापासून त्या गोष्टी मी तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत असते आणि तुम्ही त्याला खूप छान असा रिस्पॉन्स देता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करते त्याचं कारण म्हणजे आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते आपण दुसऱ्याला दिलं तर आपल्या ज्ञानात आणखी भरच पडते। पण आपल्याजवळचं ज्ञान जर आपण आपल्याजवळच ठेवलं तर आपल्याला त्याचा काहीच एवढा म्हणजे फायदा नाही आहे। पण तेच ज्ञान जर आपण दुसऱ्याला दिलं तर निश्चितच आपल्या ज्ञानाचा दुसऱ्याला पण फायदा होतो। त्याच्यामुळे माझ्याकडे जे हे नॉलेज आहे, नवीन नवीन गोष्टी मी बनवते किंवा टाकावापासून नवीन वस्तू बनवते, त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते। जेणेकरून मला असं वाटतं मला ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या तर नक्कीच त्या गोष्टींचा फायदा तुम्हाला पण होईल। आणि असं नाही म्हणत की मला सगळ्या गोष्टी येतात, प्रत्येकाकडे काही ना काही हिडन टॅलेंट असतं। पण आता माझा चॅनल आहे त्याच्यामुळे मी त्या गोष्टी माझ्या चॅनलवरती तुमच्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला व्हावा तुमच्या डेली लाईफमध्ये। हाच या पाठीमागचा माझा उद्देश असतो, बाकी काही नाही। तुमच्यासोबत बोलता बोलता या ठिकाणी आपली पानं तयार करून झालेली आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या पानांना अशा पद्धतीने लेस लावून घ्यायचे आहे आणि हे अगदी ऑप्शनल आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लावू शकता आणि जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही लावलं तरी चालेल। तर माझ्याकडे होती लेस अवेलेबल त्याच्यामुळे मी या ठिकाणी लावत आहे आणि अशा पद्धतीचे लेसचे मोठे मोठे बंडल आपल्याला होलसेलमध्ये मिळतात, तशा पद्धतीची लेस आपण आणून ठेवायची जेणेकरून आपल्याला ती असे वेगवेगळे ज्यावेळेस आपण वस्तू वगैरे बनवतो त्यावेळेस कामाला येतात। आणि हे जे लेसचे बंडल वगैरे होते ते मी खूप वर्ष झाली तेव्हा आणून ठेवलेले आणि भरपूर मी माझ्या ब्लाऊजला वगैरे यूज केलेले आणि त्याच्यातूनच उरलेली लेस या ठिकाणी मी चौरंगासाठी वापरत आहे, म्हणजे हे चौरंग आसन किंवा चौरंग कवर बनवण्यासाठी वापरत आहे। आणि आता सध्या भरपूर वेगवेगळ्या लेटेस्ट ट्रेंडिंग लेस आलेल्या आहेत, त्या लेस देखील तुम्ही घेऊ शकता, आजकाल त्या ऑनलाईन पण अवेलेबल आहेत। पण माझ्याकडे ह्या सगळ्या जुन्या लेस घरामध्ये अवेलेबल होत्या त्याच्यामुळे मग मी विचार केला ह्या सगळ्या लेस मी आधी संपवते आणि त्याच्यानंतरच नवीन ज्या ट्रेंडिंग आलेल्या आहेत त्या लेस परचेस करते। कारण की नवीन जर आलेल्या लेस मी खरेदी केल्या तर ह्या जुन्या लेस ॲज इट इज तशाच घरामध्ये पडून राहील आणि परत त्यांची आडगळ घरामध्ये होईल। त्याच्यामुळे जे काही आधी घरामध्ये अवेलेबल असतं ते सगळं वापरायचं आणि त्याच्यानंतरच नवीन वस्तू खरेदी करायच्या, असं मी तरी करत असते। आता प्रत्येकाचं मत प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असू शकतात, पण मी ज्या गोष्टी फॉलो करते त्या मी माझा चॅनल असल्यामुळे तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला पण व्हावा। पण त्या जर तुम्हाला पटत असतील तर तुम्ही त्या करत जा, नसेल पटत तर त्या सोडून देत जा, कारण प्रत्येकालाच माझ्या गोष्टी पटतीलच असं नाही। तर या ठिकाणी बघू शकता लेस वगैरे लावून झालेले आहे। त्याच्यानंतर आपण जे मेन फॅब्रिक आहे ते घेतलेलं आहे, त्याच्यावरती चौरंगाचं जेवढं मेजरमेंट आहे त्याचं मार्किंग केलेलं आहे आणि त्याच्यावरती ही जे आंब्याची आपण पानं बनवलेली आहे ती अशा पद्धतीने उलटी ठेवून त्याला पिना लावून घेतलेला आहे। तर पिना नाही लावल्या तरी चालतात, पण आता जर तुम्ही फर्स्ट टाइम बनवत असाल तर अशा पद्धतीने पिना लावून घ्यायच्या आहेत। म्हणजे पिना कशा पद्धतीने लावायच्या हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे। आणि पिना लावून झाल्यानंतर आपण जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगच्या तिथे आपल्याला अशा पद्धतीने एक टिप मारून घ्यायची आहे आणि ही पानं व्यवस्थित ठेवायची आहे जेणेकरून टिप एकदम व्यवस्थित मारली जाईल। कारण की ही टिप आपण जी मारतो ती फायनल टिप राहते, कारण की ज्यावेळेस हे आसन आपण पलटी करतो त्यावेळेस आपल्याला जर हे पानांची टिप चुकली तर परत त्याला काहीच करता येत नाही, कारण की त्या टिपा पूर्णपणे आतल्या साईडने जातात, हे तुम्हाला पुढे बघायला मिळेलच। तर अशा पद्धतीने आता परत मी ह्या तिसऱ्या साईडला देखील पानं स्टिच करून घेत आहे आणि आता राहिलेली ही चौथी साईड त्याला देखील मी पानं स्टिच करून घेत आहे। चौथ्या साईडला पानं स्टिच करायची की नाही ते देखील ऑप्शनल आहे, कारण एक साईड आपली भिंतीच्या बाजूलाच जाते, त्याच्यामुळे चौथ्या बाजूला पानं जरी स्टिच केली नाही तरी चालेल, पण मी केलेली आहेत कारण की दोन प्रकारचं चौरंग आसन किंवा दोन प्रकारचं चौरंग कवर या ठिकाणी मी तुम्हाला ह्या एकाच चौरंग आसनामधून किंवा एकाच चौरंगा कवरमधून कशा पद्धतीने बनवू शकतो हे दाखवणार आहे। त्याच्यामुळे मी चारही साईडला देखील पानं लावलेली आहेत आणि ती पानं लावून झाल्यानंतर आपल्याला अस्तर खालच्या साईडला टाकायचा आहे आणि जे मेन फॅब्रिक आहे ते वरच्या साईडला टाकून घ्यायचं आहे। त्याच्याखाली आपण जी पानं स्टिच केलेली आहे ती व्यवस्थित मधल्या साईडला
करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण जी आता ही टिप मारतो त्या टिपेच्या खाली ती पानं आली नाही पाहिजेत. आणि टिप मारताना परत एकदा चौरंग याच्यावरती पलटी टाकून एक खून करून घ्यायचे आहे किंवा मार्क करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला चौरंगाचं व्यवस्थित स्टँडर्ड मेजरमेंट मिळतं. तर बघू शकता मी व्यवस्थित अशी टिप मारून घेत आहे. आणि टिप मारताना याची पण काळजी घेत आहे, खालची जी आंब्याची पानं आहे त्या टिपेच्या खाली येणार नाहीत, जेणेकरून परत ती पानं जर त्याच्यामध्ये स्टिच झाली तर आपला परत जास्तीचा वेळ ती परत पानं काढायची आणि परत डबल टिप मारायची याच्यामध्ये जाणार नाही. तर या ठिकाणी बघू शकता आपली टिप मारून झालेली आहे. आणि नेहमीप्रमाणे आपण 4 बोटाचं किंवा 2 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला तिथून हे चौरंग आसन पलटी करून घेता येईल. जास्तीचा कपडा कट करून घेतलेला आहे, त्याला नॉचेस देऊन घेतलेले आहेत, म्हणजे कट देऊन घेतलेले आहेत. आणि जे 2 बोटाचं किंवा 4 बोटाचं अंतर ठेवलं होतं तिथून हा कपडा पलटी करून घेतलेला आहे. तर बघू शकता आपलं अशा पद्धतीने जवळजवळ चौरंग आसन तयार होत आलेला आहे. पण मेन महत्त्वाचं म्हणजे मी नेहमी सांगते, डेकोरेशनचा भाग तो खूप महत्त्वाचा असतो आणि त्याच्यावरती सगळं आपली वस्तू कशी दिसणार आहे ते डिपेंड असतं. तर आपल्याला पुढे डेकोरेशन पण करायचं आहे, पण त्याआधी जे 2 बोटाचं किंवा 4 बोटाचं अंतर आपण ठेवलं होतं ते स्टिच करून घ्यायचं आहे व्यवस्थित आतल्या साईडला फोल्ड करून. आणि वरच्या साईडनी एकदम कट टू कट अशी टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपलं हे चौरंग आसन एकदम मार्केटसारखं दिसतं फिनिशिंगला. ह्या छोट्या छोट्या गोष्टींची जर काळजी घेतली, व्यवस्थित फिनिशिंग सहित जर आपण स्टिच वगैरे केलं ना, तर आपलं चौरंग आसन किंवा कुठलीही वस्तू असते ती एकदम मार्केटसारखीच दिसते. हे ज्यावेळेस आपण स्टिच करतो, स्टिच करण्याआधी आपल्याला ते 4ही कोपरे व्यवस्थित बाहेरच्या साईडने काढून घ्यायचे आहे, त्याच्यामुळे फिनिशिंग छान येते. तर ते झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मिडलला अशा पद्धतीने स्वस्तिक ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि ते स्वस्तिक ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती लेस वगैरे लावून घ्यायचे आहे, बॉर्डर करायचे आहे. तर मी जसं की तुम्हाला म्हटलं, या चौरंग आसनाचा मी तुम्हाला 2 पद्धतीचा लुक दाखवणार आहे. एक तर मी तुम्हाला आधी जसा दाखवला तसा, आणि दुसरा हा असा. तर एक साईडला मी ओपन पानं ठेवलेली आहे भिंतीच्या साईडची, जेणेकरून भिंतीच्या साईडची जी पानं ओपन ठेवलेली आहेत, ज्यांना जर तसं ओनली फक्त पानांचं चौरंग आसन वापरायचं असेल तर ते तशा पद्धतीने वापरू शकतात. पण पानांचं चौरंग आसन कुठंतरी थोडंसं असं भरीव वाटत नाही मला तरी, त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्ये हे ॲडव्हान्स काम केलेलं आहे. जसं की त्याला आपण आधीच्या चौरंग आसनाला तिन्ही साईडनी एकदम सिंपल सोबर पद्धतीने म्हणजे प्लेट्स न टाकता जसं तिन्ही साईडनी छान असं जॉईन करून घेतलं होतं, तशाच पद्धतीने मी या पण चौरंग आसनाला ह्या पानांच्या खालच्या साईडने व्यवस्थित असं अशा पद्धतीचा कपडा लावून घेणार आहे, जेणेकरून आपलं चौरंग आसन हे खूप छान आणि परिपूर्ण वाटेल. तर बघू शकता कसा वाटतो लुक हा कपडा लावल्यानंतर. तर त्याच्यासाठी मी नेहमीप्रमाणे चौरंगाच्या टॉपपासून ते फरशीपर्यंतच्या अंतराचा एक रँडमली कपडा कट करून घेतलेला आहे. कुठल्याही प्रकारचं टेपनी मेजरमेंट घेतलेलं नाही आहे. मी नेहमीप्रमाणे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, जर आपण मेजरमेंट घ्यायला गेलो तर प्रत्येक गोष्ट आपल्याला अवघड वाटते. त्याच्यामुळे मी तरी शक्यतो डायरेक्ट प्रॅक्टिकली लॉजिकली गोष्टी बनवत असते आणि त्याच्यामुळे मला प्रत्येक गोष्ट बनवायला सोपी वाटते. पण ज्यावेळेस आपण मेजरमेंट घेतो किंवा मेजरमेंटने एखादी वस्तू बनवायला जातो त्यावेळेस प्रत्येक गोष्ट आपल्याला अवघड वाटते. जसं की आपण आपल्या घरी जर साखरेच्या डब्यामध्ये एखादी वाटी न ठेवता चहा बनवला तर आपल्याला दुसरं कोणाच्याही घरामध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस चहा बनवायला सोपा जातो. पण आपण आपल्या घरामध्ये जर एक पर्टिक्युलर साखरेची वाटी किंवा चहा पावडरचा चमचा ठेवला तर आपण जर दुसऱ्यांच्या घरी गेलो तर तिथे चहा करायला ची वेळ जर आली तर आपल्याला तिथे चुकल्यासारखं वाटतं की आता मी चहा कसा करू, कारण की आपल्याला सवय झालेली असते मेजरमेंटची. त्याच्यामुळे मी घरातल्या स्वयंपाकाच्या गोष्टींमध्ये पण कुठल्याही प्रकारचं मेजरमेंट वापरत नाही. त्याच्यामुळे होतं असं की मी कुणाच्याही घरी गेले कुठेही गेले तरी इझिली स्वयंपाक करू शकते. त्याच पद्धतीने हे स्टिचिंगचं पण आहे. स्टिचिंगमध्ये पण आपण मेजरमेंटची सवय लावून घेतली तर आपल्याला कालांतराने ती गोष्ट कशी बनवायची हे आपण विसरून जातो, कारण मेजरमेंट आपल्या डोक्यामध्ये राहत नाही. त्याच्यामुळे शक्यतो लॉजिकली कशा गोष्टी करता येईल स्वतःच्या डोक्याने याचा विचार करायचा.
आणि ते मी करत असते, पण ते मी कसं करते ह्या गोष्टी पण मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करत असते, जेणेकरून तुमच्या पण लक्षात याव्या. जसं की मी एक्झाम्पल देते, ज्यावेळेस आपल्याला आता हे जे मी स्टिच करत आहे, समजा ते कपडा आहे, त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं, तर ते मी चौरंगाच्या टॉपपासून फरशीपर्यंत कपडा लावून घेतला. जेवढा कपडा आला त्याच्यामध्ये 2 बोटं एक्स्ट्रा घेतली, जेणेकरून ते मार्जिनसाठी वापरता येईल. तसंच म्हणजे मी मेजरमेंट प्रत्येक गोष्टीचं ठरवत असते मनाने, असं कुठल्याही टेपच्या साह्याने मेजरमेंट घेत नाही. कधी कधी मेजरमेंट एखाद्या ठिकाणी घ्यावंच लागतं, कारण त्याला पर्याय नसतो. त्याच ठिकाणी मी फक्त मेजरमेंटचा वापर करते, बाकी इतर ठिकाणी नाही. आणि विदाऊट मेजरमेंट गोष्टी शिकवल्यामुळे मैत्रिणी ज्या आहेत तुम्ही सगळ्या माझ्या, तुम्हालाही व्हिडिओ बघायला छान वाटतं आणि तुम्हालाही पटकन ते समजतं. पण मी जर सांगत बसले हे एवढं इंच घ्या, ते तेवढं इंच घ्या, एवढा पाव इंचचा तुकडा आतमध्ये फोल्ड करा, तर तुम्हाला पण बघायला कंटाळा येणार. त्याच्यामुळे मी तशा पद्धतीने तुम्हाला अजिबात ह्या गोष्टी समजावून सांगत नाही. मी ज्या पद्धतीने स्टिच करते, मी माझ्या ज्या सिक्रेट टिप्स वापरते, त्याच सिक्रेट टिप्स तुम्हाला पण देण्याचा मी प्रयत्न करत असते. जसं की मी आधी व्हिडिओमध्ये म्हटलं, आपलं ज्ञान दुसऱ्यांना दिल्याने आपल्या ज्ञानात काही कमी किंवा जास्त होत नाही. उलटं आपल्या ज्ञानाचा कुठेतरी समोरच्याला फायदाच होतो. आणि त्याच्यामुळे मला ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी मी अगदी प्रामाणिकपणे त्यातले सिक्रेट, छोट्या छोट्या ट्रिक्स, टिप्स सगळ्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि इथून पुढेही जे काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी माझ्या प्रत्येक सिक्रेट टिप्स, सिक्रेट गोष्टी, म्हणजे वस्तू बनवण्यासाठी ज्या ज्या सिक्रेट गोष्टी असतात, ज्या ज्या सिक्रेट टिप्स असतात, त्या सगळ्या अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हालाही त्याचा तुमच्या डेली लाईफमध्ये नक्कीच फायदा होईल. तर या ठिकाणी बोलता बोलता आपली पट्टी जॉईन करून झालेली आहे. आणि पट्टी जॉईन करताना तुम्ही बघितलं अशा पद्धतीने जॉईन केलेले आहे की डबल फोल्ड करून टिप मारलेले आहे, जेणेकरून धागे आतल्या साईडने गेलेले आहेत. आणि हे जे चौरंगासन आपण बनवलेलं आहे, त्या चौरंगासनाला आतल्या साईडने एक पण तुम्हाला धागा बघायला मिळणार नाही. जसं बाहेरच्या साईडने फिनिशिंग आहे, त्याच पद्धतीने आतल्या साईडने देखील या चौरंगासनाला आपली तशीच फिनिशिंग आहे. आणि हे जे तुकडे आपण जोडलेले आहे समोरच्या साईडला आणि लेफ्ट अँड राईट साईडला, 3 तुकडे जे आपण जोडलेले आहेत, त्या तुकड्यांच्या मधले जे जॉईंट आहेत ते अशा पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे चौरंगावरती टाकून बघायचं आहे व्यवस्थित बसतंय का. तर बघू शकता हे अगदी व्यवस्थित बसलेलं आहे. आणि हे जर व्यवस्थित बसत असेल तर त्याला वरतून आपल्याला परत नेहमीप्रमाणे दोन्ही कोपऱ्यांना एक टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे, जेणेकरून ते फिनिशिंगला आहे ना अतिशय छान दिसतं, एकदम मार्केटसारखं. तर ती कशा पद्धतीने द्यायची टिप मी ते तुम्हाला दाखवते. तर या ठिकाणी मी आधी सिंगल टिप देऊन घेतली होती आतल्या बाजूने, यासाठी की काही चेंजेस वगैरे करायचे असेल तर परत टिपा वगैरे उसवायला लागायला नको. तर शक्यतो आधीच टिप मारताना व्यवस्थित काळजी घेऊन मी टिप मारत असते, त्याच्यामुळं शक्यतो उसवायला लागत नाहीच. पण तरी पण तुम्हाला दाखवायचं होतं मला व्यवस्थित बसतंय की नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला चौरंगावरती टाकून दाखवलं. आणि त्याच्यानंतर परत डबल स्टिच मारून घेतलेले आहे. त्याच्यानंतर सरळ साईडने करून आपल्याला वरच्या साईडने पण एक टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे, जेणेकरून ते व्यवस्थित वरच्या साईडने फिनिशिंगला दिसतं, एकदम मार्केटसारखं. जसं की मार्केटमध्ये चौरंगासन वगैरे मिळतात किंवा मार्केटमध्ये ज्या पद्धतीने नवीन नवीन वस्तू आपल्याला मिळतात, तशा पद्धतीनेच आपलं चौरंगासन दिसतं समोरून पाहताना. तर टॉप स्टिच कशी दिली ते एकदम मी हळू व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला. तर बघू शकता टॉप स्टिच दिल्यानंतर आपली फिनिशिंग कशा पद्धतीने दिसत आहे. तसंच आपल्याला दुसऱ्या साईडला पण टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे. तर हा जो मी कपडा लावलेला आहे तो फ्रंटला, लेफ्टला आणि राईटलाच लावलेला आहे, भिंतीच्या बाजूला लावलेला नाही आहे. भिंतीच्या बाजूला मी फक्त पानं ठेवलेली आहेत. आणि बऱ्याच वेळा आपल्याला पानांचं पण चौरंगासन किंवा चौरंगाचा कवर बघायला मिळतो आणि मग तो परत आणि सेपरेट स्टिच करायचा वेगळा. त्याच्यापेक्षा मग मी काय केलेलं आहे, भिंतीच्या साईडची जी बाजू आहे त्या ठिकाणी पानं जॉईन करून घेतलेली आहे. जसं की मी तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे जे चौरंगासन आहे आपल्याला 2 पद्धतीने वापरता येतं. एक तर हे असं आणि दुसरं म्हणजे फक्त पानं असलेलं चौरंगासन. तर अशा पद्धतीने 2 in 1 चौरंगासन तुम्ही पण बनवू शकता जर तुम्हाला हे चौरंगासन आवडलं असेल तर.
आणि तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण जमेल. ज्यावेळेस तुम्हाला हे चौरंगासन स्टिच करायचं आहे त्यावेळेस व्हिडिओ थोडासा पॉज करत करत तुम्ही हे सगळ्या गोष्टी करा, जेणेकरून तुमच्या पटकन लक्षात येईल कुठली गोष्ट कशी करायची आहे काय ते. आणि अगदी प्रत्येक छोट्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि स्टिचिंगच्या बाबतीत तुम्हाला जर थोडंफार नॉलेज असेल तर तुम्हाला व्हिडिओ पॉज करून बघायची पण गरज नाही. तुम्हाला व्हिडिओ बघितल्या लगेचच आयडिया आली असेल की हे चौरंगासन आपल्याला कशा पद्धतीने बनवता येईल. पण ज्यांना स्टिचिंगच्या बाबतीत एवढं काही नॉलेज नाही आहे त्यांना पण जर हे चौरंगासन बनवायचं असेल तर त्यांनी थोडासा व्हिडिओ पॉज करत जर बघितलं तर तुम्हाला देखील हे चौरंगासन अगदी असंच किंवा माझ्यापेक्षाही अजून छान फिनिशिंग सहित बनवता येईल. तर नक्की बनवून बघा. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी चारही बाजूने अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे. जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते, एखादी वस्तू बनवल्यानंतर ती वस्तूची पूर्ण शोभा ही त्याच्या डेकोरेशनमध्ये असते. त्याच्यामुळे डेकोरेशनकडे जास्त भर द्यायचा आहे. वस्तू तर आपल्याला व्यवस्थित बनवायचीच आहे, पण वस्तू बनवल्यानंतर आपल्याला त्याला डेकोरेशन देखील अतिशय उत्तम आणि छान पद्धतीने करायचं आहे, जेणेकरून आपली वस्तू फिनिशिंगला तर छानच झालेली असते पण डेकोरेशनमुळे ती अजून उठून दिसते. तर या ठिकाणी बघू शकता हे स्वस्तिक पण मी अशा पद्धतीच्या लेसच्या साह्याने छान असं तयार करून घेत आहे. आणि त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये ॲडव्हान्स तुम्ही असं करू शकता, ही जी पानं आहेत त्या पानांच्या बॉर्डरला तुम्ही ती जी समोसा बॉर्डरची लेस येते ती लेस लावू शकता. तुम्ही जरी ऑनलाईन वगैरे सर्च केली तर ती लेस कशा पद्धतीची असते तुम्हाला तिथे डिस्प्ले होईल. ती लेस जर लावली तर हे अजूनच युनिक आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसेल. पण ती लेस आता सध्या माझ्याकडे नव्हती, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलेले आहे ती लेस तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, मी जरी एखादी गोष्ट किंवा एखादी प्रोसेस माझ्या वस्तूमध्ये केलेली नसली तरी पण ती गोष्ट किंवा ती वस्तू वापरल्यानंतर ही जर बनवलेली वस्तू अजून ॲट्रॅक्टिव्ह दिसणार असेल तर त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते, जेणेकरून तुमची बनवलेली वस्तू माझ्या वस्तूपेक्षाही अजून ॲट्रॅक्टिव्ह दिसेल किंवा दिसावी अशीच माझी इच्छा असते. तर या ठिकाणी आपलं स्वस्तिक जवळजवळ तयार झालेलं आहे. आणि स्वस्तिकच्या वेळेस फायनली शेवटी तयार होतं तिथे लेस अशा पद्धतीने आतल्या साईडला दुमडून फोल्ड करून मग टिप मारायची आहे. आणि त्याच्यानंतर ह्या स्वस्तिकवरती डबल टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे चौरंगासन किंवा चौरंग कवर वॉश करतो त्यावेळेस ती लेस निघणार नाही. तर या ठिकाणी बघू शकता फायनली आपले अशा पद्धतीने हे चौरंगासन बनवून तयार झालेलं आहे. आणि हे चौरंगासन तुम्ही अशा पद्धतीने पण यूज करू शकता, पण ते मला कुठंतरी थोडंसं रिकामं वाटत होतं. त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्ये थोडंसं ॲडव्हान्स अशा पद्धतीने आतल्या साईडने परत रेड कलरचा तिन्ही पण साईडने कपडा लावून घेतलेला आहे, जेणेकरून चौरंगासन आता कुठे थोडंसं असं छान आणि परिपूर्ण आणि थोडंसं युनिक आणि हटके वाटायला लागलेलं आहे. आणि मला तर हे चौरंगासन खूप आवडलं. आणि अशाच पद्धतीचं अजूनही युनिक चौरंगासन मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे, पण मुलांमुळे सध्या वेळ मिळत नाही. जसं वेळ मिळेल तसं मी नक्कीच याच्यामध्येही अजून लेटेस्ट वेगवेगळ्या डिझाईन तुमच्यासोबत शेअर करेल. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडलं का हे चौरंगासन? जर आवडलं असेल तर अशा पद्धतीचं चौरंगासन जसं की मी तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये म्हटलं तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला हे चौरंगासन नक्की बनवता येईल. आणि तुम्ही पण तुमच्या मनाला अशा पद्धतीचं चौरंगासन चौरंगावरती टाका, जेणेकरून तुमची पूजा एकदम छान ॲट्रॅक्टिव्ह सुंदर दिसेल आणि घरात पण थोडंसं अजून प्रसन्न वाटेल. आणि तुम्ही जर ऑफिसला वगैरे जात असाल किंवा गृहिणी असाल पण घरात लहान मुलं असतील तर ज्यावेळेस सण वगैरे असतील तर त्यावेळेस तुमची पण पूजा करताना किंवा घरातील स्वयंपाकावरून सगळं हे आवरताना जी होणारी आहे थोडीशी धावपळ कुठेतरी ह्या आसनामुळे कमी होईल आणि आपली पूजा छान ॲट्रॅक्टिव्ह दिसेल. तर हाच विचार करून मी हे आसन बनवलं होतं आणि हे आसन माझं खूप छान असं तयार झालेलं आहे. आता हे आसन मी जेव्हा सण वगैरे येतील किंवा गणपतीत वगैरे किंवा दिवाळी वगैरे असेल तेव्हा कुठल्याही सणाला हे आसन मी वापरून अगदी झटकीपट खूप सुंदर अशा पद्धतीने पूजेची मांडणी करू शकते. आणि हा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमची खूप मनापासून आभारी आहे. धन्यवाद.